हॅलो ब्युटिफुल लेडीज. खूप खूप दिवसांनी मी लाँग व्हिडिओ टाकत आहे आणि आज देखील खूप खास स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. प्रत्येक लेडीला वाटतं, प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीला वाटतं की आपण एखाद्या हिरोईनसारखं, एखाद्या ॲक्ट्रेससारखं दिसावं. पण आपण त्यांच्यासारख्या साड्या नेसून, त्यांच्यासारखं तयार होऊन देखील आपण त्यांच्यासारख्या अजिबात दिसत नाही. त्यामध्ये खूप फरक आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी पण त्यांच्यासारखे का दिसत नाही, त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. कुठलीही हिरोईन किंवा ॲक्ट्रेस जेव्हा साडी वेअर करते ते तिच्या उंचीनुसार असते. ती प्रिंट किंवा मग फ्लोरल प्रिंट किंवा प्लेन ते तिच्या हिशोबाने निवडते, जे तिच्या बॉडी स्ट्रक्चरला सूट होईल. तुम्ही तसंही करू शकता की तुमच्या बॉडी स्ट्रक्चरला सूट होईल त्याप्रमाणे साडीची प्रिंट निवडू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यामध्ये ब्लाऊजमध्ये काहीतरी व्हरायटी करू शकतात. ते सिंपल ब्लाऊज शिवण्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने ब्लाऊजचे नेक तुम्ही डिझाईन करू शकतात किंवा डिझायनर ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकतात, डिझायनर नेक तयार करू शकतात आणि त्या गळ्याची जी फ्रंट नेक आहे किंवा बॅक नेक आहे त्याची जी उंची किंवा डिझाईन तुम्ही तुमच्या नेकलाईननुसार, तुमच्या गळ्याच्या लांबीनुसार तुम्ही बनवू शकतात. तुमचा गळा कसा आहे, रुंद आहे किंवा रुंद आहे, छान असा धारदार आहे, लांबट आहे, कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही नेकलाईन चूज करायची. त्या पद्धतीने सुद्धा जे ब्लाऊज आहे ना त्याची डिझाईन तुम्ही चूज करायची. जरुरी नाही की तुम्ही साडीमधलंच ब्लाऊज शिवायचं, तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ब्लाऊज शिवू शकतात. वेगळ्या प्रिंटचं तुम्ही ब्लाऊज घेऊन शिवू शकतात. तुम्ही बघू शकतात की बऱ्याचशा हिरोईन अगदी त्यांचं ब्लाऊज वेगळं असतं, खूप अगदी हटके पद्धतीचं असतं, पण तरीही एखादी सिंपल साडी ते त्यावर वेअर करतात आणि खूप छान असा लूक त्यांचा निघून येतो. ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकतात की एखादी ॲक्ट्रेस अशी भरमसाठ ज्वेलरी नाही घालत. जर तिचा नेकलेस हेवी असेल, तिची इयरिंग्स हेवी असतील तर ती गळ्यामध्ये काहीही घालत नाही किंवा हातामध्ये अगदी म्हणजे मिनिमम ज्वेलरी असतात. हातामध्ये एखादी कडं वगैरे असेल किंवा एखादं इयरिंग्स ती खूप मोठाले घालत असेल तर ती नेकलेस अवॉइड करते किंवा तिचा ब्लाऊज ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने ती नेकलेस चूज करते. तर आपल्याला देखील ज्वेलरी खूप अगदी मिनिमम आणि अगदी ठराविक ज्वेलरी वेअर करायची असते. खूप सारा आपण दागिने घालून घेतो, खूप हातामध्ये, गळ्यामध्ये मोठाले कानातले, गळ्यामध्ये मोठा अगदी ब्रॉड नेकलेस, हातामध्ये भरगच्च बांगड्या, हे खूप सारं आपण घालण्यापेक्षा कमीत कमी ज्वेलरी घालायची. पुढची टिप्स मी देणार आहेत की तुम्ही जेव्हा कुठलीही साडी वेअर करतात तर तिला तुम्ही कुठल्या पद्धतीने पिनअप करतात ते देखील खूप महत्त्वाचं आहे. साडी अगदी कशीही विचित्र नेसण्यापेक्षा तिला वेळ देऊन अगदी व्यवस्थित चापून चोपून तुम्ही वेअर करा आणि छानपैकी तिला पिनअप करा. तर तुमच्या साडीमध्ये एक ग्रेस निर्माण होईल. तसंच तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये देखील एक ग्रेस तुम्ही निर्माण करायचा आहे. अगदी कसंही चालायचं नाही, कसंही बसायचं उठायचं नाही. साडीमध्ये बसण्याची, उठण्याची किंवा चालण्याची एक व्यवस्थित पद्धत असते. त्या पद्धतीने तुम्ही तसं चाला किंवा मग बसा. तर ते तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये थोडंसं तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी हुबेहूब एखाद्या हिरोईनसारखे दिसणार. एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि खूप छान तुमची पर्सनॅलिटी अशी निरखून येईल. तर मी जसं सांगितलं की साडी कुठलीही असो, तुम्ही काठापदराची नेसत असाल किंवा एखादी जॉर्जेटची किंवा शिफॉनची, ती साडी अगदी पद्धतशीर तुम्हाला नेसता आली पाहिजे. तिचा फॉल खूप छान पद्धतीने पाहिजे, तरच ती साडी छान दिसेल. साडी निवडताना देखील तुम्ही खूप काही गोष्टी लक्षात घेऊ शकतात. या बाबतीतसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझे व्हिडिओ जर नाही बघितले असतील तर नक्कीच बघा. वेगवेगळ्या विषयावर मी फॅशन रिलेटेड व्हिडिओ बनवत असते. तर तुम्ही छान असं उभं राहण्याची एक ग्रेसफुल पद्धत तुम्ही निवडायची आहेत. तर इथेही बघू शकता तुम्ही फोटोमध्ये की खूप ब्रॉड नेकलेस आहे आणि इयरिंग्स आहेत, पण हातामध्ये काहीच नाही आहे. थोडासा नेक त्यांनी मोठा ठेवला आहे. आपण आपला नेक आपल्याला आवडेल त्या पद्धतीने ठेवू शकतात. मोठा किंवा लहान किंवा बंद गळ्याचं देखील ठेवू शकतात. पण त्याला साजेशी ज्वेलरी आणि साडीला साजेशी ज्वेलरी किंवा मग नेकलाईनला साजेशी ज्वेलरी तुम्ही निवडायची आहे. याबद्दल थोडंसं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. त्या बाबतीतसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत, तुम्ही नक्कीच पाहू शकतात. तर मी जसं म्हणत होते की तुम्हाला एखाद्या ॲक्ट्रेससारखं दिसायचं असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला ज्वेलरी निवडायची आहेत.
तुमचे जी नेकलाईन आहेत ब्लाऊजचे ते तुम्ही निवडायचे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ट्राय करायचे आहेत. एकच एक राऊंड नेक शिवण्यापेक्षा व्ही नेक किंवा एखाद्या ब्रॉड नेक किंवा मग तुम्ही बोटनेक वगैरे असे काही तुम्ही गळे चूज करू शकता तुमच्या बॉडीला जसं सूट होईल त्या पद्धतीने. अगदी समोरची हिरोईन सड पातळ आहे आणि तुम्ही जर हेवी वजनाच्या असाल तर तुम्ही तिच्यासारखे अजिबात दिसू शकत नाही. तुम्ही एखाद्या फॅट हिरोईनला तुम्ही कॉपी करू शकतात, पण तुम्ही म्हणाल की मला एखाद्या नाजूक हिरोईनसारखं दिसायचं आहे तर ते शक्य नाही. मग तुम्हाला तुमच्या पूर्ण बॉडीमध्येच तुम्हाला थोडासा बदल करावाच लागेल आणि मग तुम्ही दिसू शकतात एखाद्या छान सुंदर नाजूकशा हिरोईनसारखं. पण हरकत नाही, आपल्या इंडियन हिरोईन थोड्याशा फॅटसुद्धा आहे, तुम्ही त्यांना कॉपी करू शकतात. ते कशा पद्धतीचे ब्लाऊज शिवतात, कशा पद्धतीचे नेकलाईन ते निवडतात, कशा पद्धतीची ती ज्वेलरी वगैरे निवडतात ते तुम्ही बघायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांना कॉपी करू शकतात. बघू शकतात सिंपल, अगदी सिंपल सोबर साडीमध्ये देखील एखादी हिरोईन छान दिसते आणि एखादं ट्रेडिशनल जेव्हा ती वेअर करते तेव्हा देखील ती सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या हिरोईनसारखं दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर खूपच सुंदर दिसाल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर नटायचं असेल, एखाद्या ॲक्टरसारखं दिसायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामी येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, इतर फ्रेंड्सला देखील तुम्ही शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि अजून कुठला व्हिडिओ फॅशन रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे ते सुद्धा कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अनु ट्रेंड मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय ब्युटिफुल लेडीज.